हे तर झालं आपलं जमिनी वाटे काय काय खतं दिले पाहिजे किंवा औषधं काय दिले पाहिजे किंवा जीवाणू कोणते दिले पाहिजे ह्याच्याबद्दल झालं. पण आता कसं झालं की बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण पण आहे किंवा काही ठिकाणी पाऊसही पडलेला आहे किंवा काय काय वेगवेगळ्या कंडिशन्स असतात प्रत्येक एरियानुसार बदलतात. तर अशा वेळी आपण फवारण्यांमध्ये काय काय दिलं पाहिजे रोपांना, तर त्याबद्दलही थोडीशी माहिती द्या. ओके. जसं आता आपण थोड्या पूर्वी बघितलं की आपण जमिनीतनं काय दिलं पाहिजे. कमीत कमी 3 ऍप्लिकेशन मी तुम्हाला सांगितले नर्सरी स्टेजला. याच्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 फवारण्या आपल्याला देखील आपण टाकल्या पाहिजे. आणि ह्या कोणाच्या जास्तही होऊ शकतील, कोणाच्या कमी होऊ शकतील, जशी अडचण असेल जसं तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने. आता यामध्ये रोपं उगवून आल्यानंतर पहिली फवारणी आपण थायमिथॉक्झॉम आपण घेतलं पाहिजे. थायमिथॉक्झॉम सोबत आपण बायोबिटरचा वापर केला पाहिजे. थायमिथॉक्झॉम मुळे काय होतं, सिस्टमिक असल्यामुळे ते मुळांच्या आतही खाली जमिनीतही आणि पातीतही काम करतात. बायोबिटर देखील कॉन्टॅक्ट सिस्टमिक पद्धतीने सिनेम ऑइल असलेला कडू करणारा प्रोडक्ट आहे की जेणेकरून किडी जर येण्याचा प्रयत्न जर किडीने तिथे केला तर त्याच्यामुळे किडींना कडू किंवा बिटर टेस्ट लागल्यामुळे ते किडी तिथे राहत नाही किंवा पुढची अंडी पुढची अवस्था येत नाही. दोन्ही पद्धतीने आपल्याला मदत होतं. त्यासोबत आपल्याला बाविस्टीन देखील घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पोषक म्हणून आपण ग्रोमिनो देखील ऍड करू शकतो की जेणेकरून झिंक, बोरॉन आणि फेरस गेल्यामुळे पीक ग्रीन होईल आणि प्रॉपर तो पिकअप येईल. असं आपण पहिली फवारणी आपल्याला बायोबिटर 2 मिली किंवा जर पंपाचं कॉम्बिनेशन बघितलं तर 20 लिटरचा जर पंप असेल, 15 ते 20 लिटरचा जर पंप असेल तर त्या पद्धतीने तुम्ही तसं कॉम्बिनेशन करू शकता. मी प्रति लिटरचं प्रमाण सांगतो, माझ्यामध्ये ते सोपं होईल तुम्हाला. तर 2 ते 2.5 मिलीने बायोबिटर घ्यायचं आहे. 0.4 टू 0.5 ग्रॅमने आपल्याला थायमिथॉक्झॉम किंवा ऍक्ट्रा घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.25 ग्रॅमने आपल्याला बाविस्टीन घ्यायचं आहे आणि 1 ते 1.25 मिलीने आपल्याला ग्रोमिनो घ्यायचा आहे. ही आपल्याला पहिली फवारणी करायची आहे. त्यानंतर 5-7 दिवसाच्या गॅपने आपल्याला दुसरी फवारणी. त्यामध्ये आपण एक जैविक घेणार आहे, जसं सुडोग्रो. सुडोमोनास फ्लोरोसन्स जीवाणू असल्यामुळे तो कॉन्टॅक्ट आणि तो जमिनीतनं मुळांपासून पातीपर्यंत मध्ये देखील ट्रॅव्हल करू शकतो. त्यामुळे आतील बाहेरील जे काही रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकेल, प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव्ह दोन्ही पद्धतीने तो काम करेल. मग सुडोग्रो घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण कर्जट ऍड करू शकतो. 2 ते 2.5 ग्रॅमने आपण कर्जट घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण सीबी प्लस देखील ऍड करू शकतो. कॅल्शियम, बोरॉन, झिंक त्याच्यामध्ये गेलं तर एक खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पोषण देखील त्या पिकाचं होईल आणि वाढ देखील चांगली होईल आणि रोगप्रतिकार क्षमता देखील आपल्याला त्याच्यामध्ये मिळून जाईल आणि रोग असतील तर ते देखील कव्हर होऊन जातील. काही शेतकरी म्हणतात सुरुवातीला आम्ही कॅल्शियम नाही वापरत. कॅल्शियम हे सुरुवातीपासून वापरलं पाहिजे, त्यामुळे मी त्याच्यामध्ये कॅल्शियम रिकमेंड केलं. कॅल्शियम, बोरॉन, झिंकचं सीबी प्लस. त्याच्या 5-7 दिवसानंतर परत एकदा आपल्याला कॅल्शियम, बोरॉन, झिंकचं सीबी प्लस एकदा ऍड करायचं आहे. त्यामध्ये मग आपण मान जाड वगैरे होण्यासाठी त्याची मदत होईलच. तसेच आपल्याला जर त्याच्यामध्ये 0.34, 13, 13 एखादा असं खत टाकायचं असेल तर ते पण 2-2.5 ग्रॅमने आपण त्या तिसऱ्या फवारणीमध्ये घेऊ शकतो. त्यामध्ये देखील आपण बॅसिलस सबटिलिस असलेलं पॅन्थ्रा ऍड करू शकतो. तसेच आपल्याला खूप चांगली ग्रीनरी येण्यासाठी आपण एखादा त्याच्यामध्ये कॉम्बी देखील टाकू शकतो, जसं मिक्स कॉम्बी जे आपण म्हणतो किंवा मिसाफटचं जे कॉम्बी येतात तसं देखील आपण त्याच्यामध्ये एक ऍड करून तशी एक आपण थर्ड फवारणी करू शकतो. तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला एक चांगलं कॉन्टॅक्ट सिस्टमिक्स असं कॉम्बिनेशन एखादं टाकलं पाहिजे. कोणी हॅलिटॅन प्रोकॉलचा वापर करतं. स्कोर कवचचं देखील मी रिकमेंड करेल की खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे. मग स्कोर आपण 0.5 मिली घ्यायचं. कवच 1 ते 1.25 ग्रॅम आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण पॅन्थरा किंवा सुडोग्रो ऍड करू शकतो आणि त्यामध्ये कॅल्शियम, बोरॉन, झिंक असलेलं सीबी प्लस असं आपल्याला एक तिसऱ्या फवारणीमध्ये टाकायचं आहे. आणि मग 5-7 दिवसाच्या गॅपने चौथी फवारणी आपल्याला घ्यायची. चौथ्या फवारणीमध्ये आपल्याला त्याच्यानंतर आपला झाड आपलं रोप काढून आपल्याला लागवड करायची आहे. त्यामुळे त्याला एक बूस्ट जाण्यासाठी आपला ग्रोमिनो त्यामध्ये 2 ते 2.5 मिली डोस डबल करून घ्यायचा आहे. ग्रोमिनो 2-2.5 मिली. परत त्याच्यामध्ये एखादं जर बुरशीनाशक आपल्याला ऍड करायचं असेल तर सोपं एखादं साफ वगैरे असं बेसिक किंवा कॉन्टॅक्टमध्ये M45 वगैरे असं कॉम्बिनेशन आपण त्याच्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये स्ट्रायगो ट्रीट नक्की एकदा आपल्याला त्याच्यात घ्यायचं आहे. स्ट्रायगो ट्रीट घेताना त्याचं प्रमाण 0.3 ml आहे लिटरला. त्यामुळे जर पंप असेल तर 4-5 मिली पंपाला ते चालेल. त्याच्यामध्ये मग जसं मी तुम्हाला सांगितलं M45 किंवा Z78 किंवा असे जे काही बेसिक एखादं 2 ते 2.5 ग्रॅम एखादं बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे आणि ग्रोमिनो. असं एक चौथी फवारणी. अशा एकूण कमीत कमी 4 फवारण्या जर आपल्याला गेल्या की ज्याच्यामध्ये कीटकनाशक देखील आहे, बुरशीनाशक देखील आहे, रासायनिक देखील आहे, जैविक देखील आहे आणि पोषक देखील आहे. तर अशा कॉम्बिनेशनने गेला आणि त्याच्यामध्ये 0.34, 13, 13, 0.25 असं खत देखील आपण ऍड करू शकतो. तर असं जर फवारण्या आपण 4-5 टाकल्या तर माझ्या मते खूप सुंदर रोप आपलं तयार होऊ शकतं.